मी वर्षा शिवाजीराव जोंधळे, शिवाजीराव जोंधळ्यांची दुसरी पत्नीची मुलगी। माझे वडिलांची जी पहिली पत्नी होती वैशाली जोंधळे, त्यांची मुलं सागर जोंधळे व देवेंद्र जोंधळे ह्यांच्यासोबत मागच्या 20 ते 25 वर्षापासून त्यांचे बिलकुल पटत नव्हते। त्यांच्यामध्ये खूप वाद होते। 2000 जेव्हा माझा जन्म झाला 1992 मध्ये, तेव्हापासून माझे बाबा माझ्यासोबत राहत आहे। माझे बाबा जेव्हा 2006 मध्ये त्यांचे जे SS जोंधळे कॉलेज पॉलिटेक्निक इथे आहे तिथे बसून ते कर्मचाऱ्यांची बदल्या करत होते, तेव्हा त्या तिघांनाही माझ्या बाबांचा खूप राग आला। माझ्या बाबांना त्यांनी बाहेर खेचत आणलं व सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर त्यांना लाथाबुक्क्यांनी खूप मारलं। त्यावेळेसच माझ्या बाबांनी ठरवलं की असे मुलांसोबत मला राहायचंच नाहीये जे स्वतःच्या बाबाला एवढं लाथाबुक्क्यांनी सगळ्यांसमोर मारतायत। म्हणून त्यांनी त्यावेळेस ठरवलं की मी आता या फर्स्ट फॅमिलीसोबत काही नातं ठेवणार नाही आणि मी त्या कॉलेजमध्ये पण कधी पाऊल ठेवणार नाही। म्हणून 2006 पासून माझ्या बाबांनी त्या कॅम्पसमध्ये कधीही पाऊल ठेवलं नाही। माझ्या बाबांनी त्यावेळेस ठरवलं की मी आता एक नवीन संस्था स्थापन करणार आहे, म्हणजे विघ्नहर्ता ट्रस्ट। विघ्नहर्ता ट्रस्ट त्यांनी स्थापना केली आणि हे जेवढे कॉलेजेस आहेत ते विघ्नहर्ता ट्रस्टच्या आतमध्ये आहेत। विघ्नहर्ता ट्रस्टमध्ये जेव्हा हे कॉलेजची डेव्हलपमेंट केली ती माझे बाबा आणि माझ्या आईने मिळून केली। माझी आई IIT रुडकीमधनं शिकलेली आहे। माझे बाबा जेव्हा हे सगळं कामं करत होते तेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांच्यावरती खोटे फायरिंगची केस, खोटी बलात्काराची केस, खोटी बाललैंगिक केस ह्या सगळ्या केसेस केल्या आणि त्यांना खूप मानसिक त्रास दिला। त्याच्यातनंही माझ्या बाबांना निर्दोष मुक्त झालेली आहे, त्याचेही आपल्याकडे पुरावे आहेत। माझे बाबा ते लोक एवढ्यातच नाही थांबले, तर जे समर्थ समाजमध्ये माझे बाबा प्रेसिडेंट होते तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्या हे प्रेसिडेंट पदापासून शिवाजीराव जोंधळेंना काढून टाकायचं। म्हणून त्यांनी एक खोटी प्रोसिडिंग बुक बनवली, ट्रस्टची खोटी प्रोसिडिंग बुक बनवून त्यांनी ती चॅरिटीला सबमिट केली। जेव्हा माझ्या बाबांना या गोष्टीचं माहीत पडलं त्यांना खूप राग आला या गोष्टीचा, की म्हणून त्यांनी लगेच हायकोर्टात धाव घेतली आणि हायकोर्टातनं धाव घेता हायकोर्टाने CID मार्फत त्याची चौकशी व्हावी म्हणून असा आदेश दिला। CIDने जेव्हा पूर्ण चौकशी केली त्याच्या अंती त्याच्यात निघून आलं की त्यांनी फ्रॉड केला आहे आणि त्यांच्यावरती चार्जशीट ही दाखल झाली। ही ती चार्जशीट। ते लोक बाबांना म्हणजे एवढा त्रास दिला त्यांनी माझे बाबा हयात असतापर्यंत, त्यांच्यावरती 50 ते अधिक सिव्हिल आणि क्रिमिनल खोट्या केसेस माझ्या बाबांवरती टाकलेले होते त्या लोकांनी। मग 2022 मध्ये त्याचीही एक शॉर्ट समरी आहे ज्याच्यात लिहिलेलं आहे की माझ्या बाबांवरती त्यांनी किती केसेस, खोट्या केसेस, सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस टाकलेले आहेत। मग 2022 मध्ये माझ्या बाबांना लिव्हर कॅन्सर डिटेक्ट झाला। तेव्हा माहिती होतं माझ्या बाबांना की बाबा हयात असतानाच बाबांना किती ह्या लोकांनी छळलं आणि किती त्रास दिलाय, तर त्यांना माहिती होतं की त्यांचं काही बरं वाईट झालं तर ते माझ्या दुसऱ्या कुटुंबालाही जगून देणार नाही। म्हणून त्यांनी एक रजिस्टर्ड विल बनवली। ही ती रजिस्टर्ड विल आहे। त्यातही तुम्ही बघतील आतमध्ये तर माझ्या बाबांनी 80% ऑफ प्रॉपर्टीज ही त्यांनाच दिलेली आहे, फर्स्ट फॅमिलीलाच दिलेली आहे त्याच्यामध्ये। मग बाबा लिव्हर कॅन्सरचा आजार त्यांचा वाढत गेल्यानंतर शेवटी 19 एप्रिल 2024 रोजी त्यांना ग्लोबल हॉस्पिटल परेल इथे ॲडमिट करावं लागलं या आजारामुळे। जेव्हा ते ॲडमिट होते 18 एप्रिल, 18 पण नाही बोलू शकत, आम्हाला 17 पासून खूप हॅरॅसमेंट चालू केली त्यांच्याकडनं, पण 18 एप्रिलला तर त्यांनी आम्हाला फोन करून धमकवलं फर्स्ट फॅमिलीने, सागर जोंधळे आणि अनुप डोंगरे म्हणून। त्यांनी मला धमकवलं की जे बाबाचेकडे समर्थ समाजी ट्रस्ट आहे त्याचे जे गाड्या आहेत आणि जे त्यांचे प्रोसिडिंग बुक आहे ते आम्हाला आत्ताच्या आत्ता आणून दे, नाहीतर आम्ही तुझ्या आणि तुझ्या फॅमिलीवरती FIR करू आणि तुम्हाला जेलमध्ये टाकू। तेव्हा मी ऑलरेडी खूप घाबरलेली होती कारण माझे बाबा व्हेंटिलेटरवरती होते आणि माझं तेव्हा 6 महिन्याचा बाळ होता। मी एक नर्सिंग मदर होती त्या सिच्युएशनला। तेव्हा माझ्या बाबांना एवढं मला टेन्शन असूनही
मी रात्री 1 वाजता विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन त्यांना त्यांच्या गाड्या आणि त्यांना त्यांच्या प्रोसिडिंग बुक सबमिट केलं. तुम्ही जसे या फोटोमध्ये बघतायत की विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या आत सागर जोंधळे उभा आहे आणि मी सगळी बाहेर उभं राहून त्यांना त्यांच्या गाड्या आणि प्रोसिडिंग बुक देते. आणि मी त्यांना विनंतीही केली होती की जोपर्यंत माझे बाबा हयात आहे आणि ते बाबांच्या कस्टडीमधले डॉक्युमेंट्स आहे आणि गाड्या आहेत, जर माझ्या बाबांचा काही बरं वाईट झाला तर मी नक्कीच देईन तुम्हाला तुमच्या गोष्टी. पण त्यांनी ते ऐकलं नाही. आम्हाला खूप फोन करून करून धमकवल्या की तू आणून दे नाहीतर आम्ही तुझ्यावरती FIR करतो, आणून दे नाहीतर मी तुझ्यावरती FIR करतो. मी एवढी घाबरलेली होती की शेवटी मी 1 वाजता जाऊन दिलं. विष्णुनगर पोलीस स्टेशनचे लोकही ते बघत होते पण कोणीही ऑब्जेक्शन घेतला नाही की तुम्ही एक रात्री 1 वाजता एका मुलीला बोलवता आहेत आणि तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर हे सगळं कामं चालू आहेत, जबकी सागर जोंधळे हा पोलीस स्टेशनच्या आतच उभा होता. तर तेव्हा या सगळ्या गोष्टी मला बिलकुल पटले नाहीत. त्याची आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंगही आहे, तेही तुम्ही ऐकू शकतात. करून टाका. काय माहिती काय FIR केला ना मॅडम न उगाच ते कोर्टात पळत राहायला लागेल. जामीन घ्या, बेल घ्या, हे करा ते करा, आपल्याला धावपळ परत वाढणार आहे. मी काय म्हणतो दादा, हा नंतर 19 एप्रिल 2024ला माझे बाबा शेवटी रात्री त्यांचा निधन झाला. तेव्हा त्यांना अग्नीही दिली नव्हती माझ्या बाबांना. त्या लोकांनी आमची जी ट्रस्टची माळशेज घाटमध्ये जागा आहे तिथेही जो आमचा केअरटेकर होता त्यालाही त्यांनी फोन करून धमकवलं की ती जागा सोड नाहीतर आम्ही माझे माणसं पाठवतो आहे, त्यांना ती जागेची तावीज देऊन टाक आणि ती जागा सोडून दे. अग्नीही नव्हती दिली माझ्या बाबांना त्यावेळेस. त्याची पण आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. कोण बोलतोय? नाना बोलतोय. ऐक नाना पप्पांची केस एकदम हे झालेली आहे. थोड्या वेळाने म्हणजे फार आता म्हणजे आमच्या सगळ्या अंत्यविधीच्या वगैरे तयारी सुरू झालेल्या आहेत. तर एक तर खाली टाळे लाव, तू बस तिथं. तुला असं वाटत असेल बाबा माझ्या पुरीला प्रॉब्लेम करतील, तुला गावाला जायचंय सोडून तर गावाला जा सोडून, पण मी माझे काही माणसं पाठवतो ते तिकडे थांबतील आणि टाळं बदलून घेतील. ही सिच्युएशन तेव्हा होती माझ्या बाबांना जेव्हा अग्नीही दिलं नव्हतं. आपण सगळे तेव्हा टेन्शनमध्ये असतो की आपल्या बाबांचं काहीतरी झालेलं आहे आणि हे लोक तेव्हा प्रॉपर्टीवरती कब्जा करण्याच्या तयारीत होत्या सगळ्या. त्याच्यानंतर जेव्हा 1-2 दिवसानंतर त्यांनी परत जी बाबांची माझ्या बाबांच्या आणि माझ्या ताब्यातली जी कल्याणमधली जागा होती चिकनगर इथे, तिथेही अनूप डोंगरे आणि काही पोलिसांच्या सहाय्याने तिथेही कब्जा केला आणि तीही जागा घेऊन टाकली त्यांनी. त्याच्यानंतरही त्यांना चेन नाही भेटला म्हणून मला कॉल केला त्यांनी परत की ते तुझ्या बाबांच्याकडे तुझे पर्सनल बिलॉंगिंग्स आहेत. पर्सनल बिलॉंगिंग्स म्हणजे माझ्या बाबांचे घड्याळ, बाबांचे फोन, बाबांच्या अंगठ्या, ते आम्हाला देऊन टाक नाहीतर आम्ही परत तुझ्यावर FIR करतो. आणि तेव्हा अनूप डोंगरेंनी मला एक स्टेटमेंट दिला की सगळे IAS IPS लॉबी आणि सगळे पॉलिटिशियन्स हे माझ्या खिशात आहेत आणि माझे सगळ्यांसोबत खूप चांगले संबंध आहे. तू कुठेही जा, तू काही कर, तुझं एकही स्टेटमेंट ते घेणार नाही आणि तुला कोणीही एंटरटेन करणार नाहीये, तुझी तक्रारही कोणी घेणार नाहीये. तेव्हा मी खूप घाबरलेली होती. मग मी जेव्हा माझ्या घरात हे विषय सांगितला, माझ्या घरातल्यांनी सांगितलं की नको, आपल्याला काही गोष्टी द्यायच्या नाहीयेत ह्याच्यावरती. आणि मी पण ठरवलं की मी आता कुठलीही गोष्ट देणार नाही, कारण मी पण त्यांची एक लिगल हायर आहे आणि मी पण त्यांची मुलगी आहे. मग त्यांनी अनूप डोंगरेंनी परत माझ्या भावाला संध्याकाळी फोन केलं आणि त्यालाही धमकवलं की आमचे पर्सनल बिलॉंगिंग्स दे नाहीतर आम्ही तुमच्यावरती FIR करतो. ही त्याची रेकॉर्डिंग. ठीक आहे. आम्हाला पण पर्सनल बिलॉंगिंगसाठी उद्या FIR करावी लागेल. करा ना. नंतर तुम्ही सांगत बसा तर करा. आणि कल्याणच्या ब्लॉकचं पण पोझिशन काही नाहीये आणि किती पण पोलिसांना फोन लाव, कोणालाही लाव. ठीक आहे. हो. ते लोकांनी जे माळशेज घाटात परत आमची जी जागा आहे ट्रस्टची जागा, तिथे आमचे जे केअरटेकर राहत आहेत तिकडे देवेंद्र जोंधळे व त्यांचे काही साथी शस्त्र घेऊन गेले आणि तिथेही त्यांनी मारहाण केली लोकांना ती जागा फक्त घेण्यासाठी. तेव्हा तिकडे जे कर्मचारी होते त्यांनी त्याच्यावरती खूप ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांना ती जागा घेऊन दिली नाही. मारहाण खूप झाली त्यांच्यामध्ये. मग तेव्हा त्या कर्मचाऱ्या लोकांनी लगेच पोलिसांना कॉल केलं. पोलीस तिकडे आले आणि पोलिसांनीही त्यांच्यावरती FIR लॉन्च केली. FIR मध्ये देवेंद्र जोंधळे आणि त्यांचे काही साथी होते.
जे त्यांचे जे साथी होते ते 4 ते 5 दिवस पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये पण राहिलेले आहेत. ही त्याची FIR ची कॉपी आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना माहीत पडलं की आपल्याला कुठलीही गोष्ट फिजिकली एवढा इझिली घेता येत नाहीये, तेव्हा त्यांनी अनुप डोंगरे, वैशाली जोंधळे, सागर जोंधळे आणि देवेंद्र जोंधळे या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण शिवाजीराव जोंधळे जे माझे बाबा आहेत त्यांची एक खोटी मृत्यूपत्र बनवायची, खोटी विल बनवायची. म्हणून त्याकरता त्यांनी एक XYZ पर्सनच्या नावाचं स्टॅम्प पेपर घेतला, 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेतला आणि त्याच्यावरती त्यांना जी विल पाहिजे ती पूर्ण त्यांनी त्याच्यावरती प्रिंट केली आणि माझ्या बाबांच्या सगळ्या खोट्या सह्या मारल्या त्याच्यावरती आणि अंगठाही पुसट मारलेला आहे त्याच्यावरती. पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्यावरती केलेल्या गोष्टी आहेत, अंगठाही पुसट आहे पूर्ण. मग हे जेव्हा मला माहीत पडलं तेव्हा मी हे लोकांनी ही जी विल आहे त्याचा वापर करून संगमनेरमध्ये जे जागा आहेत माझ्या बाबांच्या होत्या त्याच्यामध्येही त्यांनी 7 बदलून घेतले या खोट्या विलच्या आधारित. हे 7 आहे, शासनाची फसवणूक केली यांनी ह्या गोष्टींमध्ये. हे सगळे 7 आहेत जे त्यांनी बदललेले आहेत. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला माहीत पडल्या तेव्हा मी ठरवलं की आता मी दबणार नाही आणि मी या गोष्टींच्या मुलापर्यंत जाणार आहे. म्हणून मी एका माझ्या कर्मचारीला या गोष्टीसाठी अपॉइंट केलं. त्यांना सांगितलं की जे नोटरी करणारे माणसं आहेत, ॲडव्होकेट डॉक्टर TC कौशिक जे फोर्टला बसतात, तुम्ही त्यांना भेटा आणि जरा माहिती काढा, त्यांच्यावरती आपण एक स्ट्रिंग ऑपरेशन करू. म्हणून त्यांनी पण मला मदत केली. त्यांनी एक पेपर घेऊन गेले ॲफिडेव्हिट करण्यासाठी, राहुल पाटील नावाचा. आता तुम्ही बघा, तो राहुल पाटीलचं त्यांनी ॲफिडेव्हिट केला 1 ऑक्टोबर 2024ला आणि त्याची डेथ झालेली आहे 2022 मध्येच. त्याचंही नोटरी आता करून कसं भेटू शकतात तुम्ही बघा. हे त्याचं डेथ सर्टिफिकेट आहे आणि ही त्याची नोटरी केलेली आहे 1 ऑक्टोबर 2024 आणि ते पण त्यांनी केवळ आणि केवळ 2000 रुपयासाठी ती नोटरी करून दिली. तेव्हा मला नक्की संशय झाला की जर TC कौशिक हा 2000 रुपयासाठी करू शकतो तर नक्कीच त्यांनी माझ्या बाबांचीही खोटी विल बनवली आहे. म्हणून मी जे कर्मचारी अपॉइंट केलेले होते त्यांना मी सांगितलं की प्लीज तुम्ही जाऊन त्यांच्या जे 2 कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत जे काम करतात त्यांना भेटा आणि त्यांच्याकडनं माहिती घ्या की माझ्या बाबांचं काय ह्यांनी केलेलं आहे. जेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी खूप वेळ भेटून त्यांच्याकडनं विचारपूस केली तेव्हा माहीत पडलं की माझे बाबा आणि दोन्ही विटनेस त्या ठिकाणी फोर्टच्या ठिकाणी गेले नव्हते. त्यांनी तिथे नोटरीही केली नव्हती. म्हणजे ते लोक गेले नव्हते तिथे आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये ॲडव्होकेट TC कौशिक ते फक्त आणि फक्त 15,000 रुपयासाठी नोटरी करून दिली. जेव्हा त्यांच्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्यांना म्हटलं की साहेब हे खूप विल सारखी गोष्ट आहे आणि विल सारखी गोष्ट इझिली कोणीही नोटरी करत नाही तर तुम्ही करू नका, आपण ह्याच्यामध्ये फसून जाऊ. तर त्यांनी सांगितलं, TC कौशिकनी त्यांना सांगितलं की तू तुझं काम कर, आपल्याला पैसे भेटतात, आपल्याला अजून काय करायचंय. म्हणून त्यांनी ती नोटरीही करून दिली. पण तो माणूस एवढा घाबरलेला होता त्यावेळेस की पुढे जाऊन हे लोक कर्मचाऱ्यांनाच फसवतील. म्हणून त्याने एक फोटो काढून ठेवला ज्याच्यामध्ये तुम्ही बघतील त्या फोटोमध्ये की TC कौशिकची पण साईन आहे, ते पेपर नोटरी पण झालाय, पण विटनेसेसचे कुठेच सह्या नाही आहेत. ते विटनेसेसची जागाच पूर्ण ब्लँक आहे. म्हणजे ही गोष्ट ह्याच्यामधनं कळून येते की ही फॉर्ज्ड होती आणि विटनेसेसनी नंतर सह्या केलेल्या आहेत ह्याच्यावरती. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या तेव्हा मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा इथे अप्रोच केलं. बार काउन्सिल ऑफ गोवा अँड महाराष्ट्रांना पण मी ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या, ह्या सगळ्या प्रूफ दिल्या त्यांना ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. त्यांनीही त्यांच्यावरती ॲक्शन घेतली व TC कौशिक यांच्यावरती ॲक्शन घेऊन त्याचंही रिपोर्ट आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर मी एक अजून प्रयत्न केले की मी जे बाबांची खोटी विल होती त्याची मी विचार केला की मी ह्याचे जे सह्या आहेत माझ्या बाबांचे त्याचेही मी फॉरेन्सिक टेस्ट करून बघते. त्याचं जेव्हा मी सह्यांच्या फॉरेन्सिक टेस्ट केल्या त्याच्यातही निघून आलं की ते माझ्या बाबांनी सह्या केलेल्याच नाही आहेत, ही साईन खोट्या आहेत. मग त्याच्यानंतर बाबांचा जो फोन होता तो माझ्याकडेच होता. त्यांचा जो फोन ते वापरत होते त्यावेळेस तर तो फोन माझ्याकडेच होता. म्हणून मी त्याचंही फॉरेन्सिक टेस्ट करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला दिलं
आणि त्यांना मी बोलली की ह्यांचं जिओ लोकेशन मला काढून द्या. ही विल झालेली आहे 13 मार्च 2024ला. तर मी सांगितलं की मला ह्याचंही करून द्या. म्हणून जेव्हा त्यांनी ते फॉरेन्सिक ह्याचं टेस्ट झालं, ह्याचेही रिपोर्ट्स आहेत सगळे, त्याच्यामध्ये निघून आलं की 13 मार्चला माझ्या बाबांची सिक्वेन्स होती याप्रमाणे. बाबा 11-11:30च्या दरम्यान डोंबिवलीवरनं निघाले आणि 12:48ला ते मुलुंडला आले. मुलुंडला जिथे मी राहते तिथेही त्यांच्या जे गेटवरती आमच्या मस्टर असतो तिथेही त्यांच्या गाडीची एंट्री आहे की ते मला भेटायला आलेले आहेत त्यावेळेस. मग ते मला भेटले आणि तेव्हा त्यांनी मला म्हटलं, 10-15 मिनिटं मला भेटले आणि त्यांनी मला म्हटलं की माझी जी मुलगी आहे श्वेतांबरी जोंधळे, त्यांची फर्स्ट फॅमिलीचीच मुलगी त्यांना भेटून मी त्यांच्याकडनं जेवून येतो. म्हणून असं बोलून ते माझ्याकडनं 1च्या सुमारास निघाले आणि वडाळ्याला गेले तिच्याकडे जेवायला. वडाळ्याला ती पोचले असतीच अराउंड 2च्या सुमारास. तिकडनं तर 3-3:15 निघान परत निघाले तिकडनं जेवून आणि ते परत 3:30 4:45 त्यांनी 4च्या दरम्यान ते परत मुलुंडला माझ्या लोकेशनवर आले. ह्याच्यामध्ये तुम्ही दिसतायत की ते माझ्या मुलासोबत खेळत आहे. म्हणून मी ऍक्च्युली ती फोटो काढली होती कारण ते माझ्या मुलासोबत खेळतायत. टाइम पण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये 4:04 13 मार्च 2024. तसंच ते निघताना माझे बाबा अराउंड 5च्या सुमारास निघाले. ते पण ऍक्च्युली माझ्या बाळासोबत त्यांनी बाळा खेळत होता, त्यांच्यासोबत हसत होता म्हणून मी ती पण फोटो काढली. ती पण 13 मार्च 4:51ला ते माझ्या घरातनं निघाले आणि तिकडनं निघून ते लगेच डोंबिवलीला गेले आणि डोंबिवलीला त्यांची एक ट्रस्टची गाडी आली होती, त्याची ती पूजा करताय. ती पण 6:19 13 मार्च 2024. जे ह्या सगळ्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत की ते 3:30 ते 4च्या दरम्यान ह्या लोकांनी ही गोष्टीची नोटरी केली आणि 2 ते 2:30च्या दरम्यान जे फिटनेस सर्टिफिकेट लागतो विलला ते डॉक्टर अरुण भुते जे कुर्ल्याला असतात त्यांच्याकडनं काढलेली आहे त्यांनी ती. तर मला ह्याच्यामध्ये कळत नाही, जर ते 3:30 ते 4 वाजता माझ्याकडे, तर हे कसं पॉसिबल आहे की ते 4 वाजता फोर्टला असून ती विल नोटरी करतील आणि वडाळ्याला जेव्हा ते त्यावेळेस जेवतायत तर ते 2-2:30च्या सुमारास कधी ते कुर्ल्याला जातील आणि कधी जेवतील. तेच त्यांच्या जिओ लोकेशनमध्ये पण ह्या सगळ्या लोकेशन्स आले आहेत. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्याकडे सगळ्या पुरावे इकट्ठा झाले, मी आझाद मैदान पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनला त्यांची कंप्लेंट केली. तर तक्रार केली मी 31 ऑक्टोबर 2024ला. मग सगळ्यांचे स्टेटमेंट झाले, सगळ्या प्रोसिजर केल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना माहीत पडलं की आता त्यांच्यावरती FIR होणार आहे, सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, वैशाली जोंधळे आणि अनुप डोंगरे या लोकांना जेव्हा कळलं की ह्यांच्यावरती FIR होते, तेव्हा त्यांनी माननीय हायकोर्टात अप्रोच केलं की ही जी केस आहे ती विष्णुनगर पोलीस स्टेशन जिथे डोंबिवली इथे ट्रान्सफर करण्यात यावी. आता माझा पहिला प्रश्न हा असतो मग की त्यांनी विष्णुनगर पोलीस स्टेशनलाच का मागणी केली? कारण विष्णुनगर पोलीस स्टेशन हे डोंबिवलीमध्ये आहे आणि डोंबिवलीमध्ये ते कुठल्याही थरला जाऊन कुठल्याही गोष्टी मॅनेज करू शकतात आणि कसंही मॅनेज करू शकतात. म्हणून त्यांचं हे होतं की आम्हाला तिकडेच पाहिजे ती केस, म्हणून त्यासाठी त्यांनी माननीय हायकोर्टात अप्रोच केलं. माननीय हायकोर्टांनी पण ते फेटाळून काढलं आणि माननीय हायकोर्टांनी त्यांना म्हटलं की आरोपींना काय हक्क आहे बोलायचं की तुम्ही हे केस इथे ट्रान्सफर करा. म्हणून ती झाली नाही आणि माननीय हायकोर्टांनी पण पोलिसांना आदेश दिला की तुम्ही तुमची चौकशी चालू ठेवा. त्याच दिवशी रात्री 9 डिसेंबर 2024ला त्यांच्यावरती त्या सगळ्यांवरती FIR ही दाखल झालं. त्याच्यामध्ये सगळे जे आहेत ते सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, वैशाली जोंधळे आणि जे विटनेसेस आहेत किशोर जोंधळे आणि चैतन्य बडवर आणि जे डॉक्टर होते ज्यांनी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दिला, डॉक्टर अरुण भुते, आणि जे त्यांचे करणारे आहेत नोटरी करणारे ॲडव्होकेट डॉक्टर TC कौशिक आणि जे त्यांचे ॲडव्होकेट होते निलेश बडवर, या सगळ्यांवरती मांडगावकर निलेश मांडगावकर ह्या सगळ्यांवरती FIR त्या दिवशी दाखल झाली. आता आणि हे सगळे जे आहेत ते पूर्ण कलम त्यांच्यावरती लागलेले आहेत. आता मी एवढ्या वेळपासून एक अनुप डोंगरे म्हणून नाव घेत होती. अनुप डोंगरे म्हणजे माझा बाबांचा तो PA होता. 10 ते 15 वर्षापासून तो माझ्या बाबांकडे होता. जेव्हा माझे बाबा हयात होते तेव्हा माझ्या
बाबांकडे माझ्या बाबांनी ॲक्च्युली खूप चांगले सोशली पण आणि एज्युकेशनल वाईज पण माझ्या बाबांनी खूप मोठे मोठे कार्य केलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या बाबांचं IAS IPS लॉबी झाले, पॉलिटिशियन झाले, त्यांच्यासोबत खूप चांगले संबंध होते. आणि या गोष्टींमुळे तो PA असल्यामुळे माझ्या बाबांचा त्याचेही त्यांनी संबंध या सगळ्या लॉबींसोबत खूप चांगले करून घेतले. आणि माझ्या बाबा जेव्हा व्हेंटिलेटरवर गेले तो त्या क्षणी फर्स्ट फॅमिलीला जाऊन भेटला आणि त्यांनी आमची सगळ्या IAS IPS लॉबींकडे आमची खूप बदनामी केली. पॉलिटिशियन्स असू दे, सगळ्यांना, जेवढे पण हायर अथॉरिटीज आहे, आमची खूप बदनामी केली. आमच्याबद्दल त्यांना खूप मिसगाईड केलं. आणि अनुप डोंगरे जेव्हा माझे बाबा होते जिवंत तेव्हा तो वकिलांकडे जाऊन नेहमी एक गोष्ट बोलायचा, जी गोष्ट आम्हाला आता माहीत पडली. आमचे वकील आम्हाला सांगतात की अनुप डोंगरे त्यांच्याकडे येऊन नेहमी म्हणायचा की ह्या जे 2 फॅमिली आहेत त्यांच्यामध्ये भांडण नेहमीच चालू राहायला पाहिजे. जर ह्यांचे भांडण थांबले तर आपले खिसे कसे भरणार. म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला की ह्यांचे कधी भांडणं थांबावे नाही आणि त्यांनी स्वतःचे खिसे भरून घेतले. तुम्ही इमॅजिन करू शकता, जेव्हा माझ्याकडे कामाला होता तो बाबांकडे, तेव्हा त्याची सॅलरी 15 ते 20 हजार रुपये असेल. तो वर्षातले 4 फॉरेन ट्रिप करायचा त्यावेळेस. आणि त्यांनी डोंबिवलीत ही 2-3 घरं घेतलेले आहेत. त्याला जुन्नरमध्येही त्याने एक मोठा बंगला बांधून घेतला आहे. या सगळ्या गोष्टी एवढ्याशा सॅलरीमध्ये पॉसिबल नाही आहे. म्हणजे ह्याच्यातच कळून येतं की त्यांनी काय केलं आणि काय नाही केलंय. आता पण तो तीच गोष्ट करतोय. त्यांच्याकडे जाऊन त्यांनाही मिसगाईड करतो. उलटा ह्या गोष्टी मी तर बोलेल वैशाली जोंधळे, सागर जोंधळे आणि देवेंद्र जोंधळे यांना कळावी की तो त्यांचा पण वापर करतोय, त्यांना मिसगाईड करतोय आणि फक्त स्वतःचे खिसे भरून घेतोय. तो त्याचा उद्देशच तो आहे, त्याच्यासाठीच तो आतापर्यंत हे करतोय. माझ्या बाबांच्या 2 मुली आहेत, वैष्णवी गायकवाड आणि श्वेतांबरी जोंधळे. माझ्या बाबांचा ना पहिल्यापासून मुलींमध्ये खूप जीव होता, म्हणून या विलमध्ये पण ते बेनिफिशरी आहे. पण माझ्या बाबांच्या म्हणण्याप्रमाणे आणि माझ्या बाबांनी कधीही मुलींना कधी या गोष्टींमध्ये पुढे येऊन दिलं नाही. उलटा मी तर बोलेल त्यांनी स्वतःहून मलाही, माझ्या बाबा हयात असतानाही मला कधी पोलीस स्टेशनमध्ये पायऱ्या चढून दिलं नाही त्यांनी. तर त्यांनी म्हणजे माझ्या बाबांनी कधी त्यांना नाही केलं, म्हणून आम्हीही त्यांना या FIR मध्ये त्यांनाही खेचलं नाही. आम्हीही त्या दोघी मुलींना बाजू ठेवलंय. पण हे आम्हीच नाही बोलत, त्यांची जी वैष्णवी गायकवाड ती मोठी मुलगी आहे, तिचं पण म्हणणं हेच होतं. जेव्हा ती माझ्या बाबांशी बोलायची फोनवरती तर तेव्हा तिला सागर जोंधळे ही नेहमी धमकी द्यायचा. आणि ह्याचीही रेकॉर्डिंग माझ्या बाबांच्या फोनमध्ये होती, जे तुम्ही आता ऐकू शकता. ती स्वतः बाबांशी बोलते तिच्या. तुम्हाला माहित नाहीये त्याचं प्लॅनिंग फार भलतंच वेगळं. तो बोलतो पण की म्हणे पप्पांना जाऊ दे, पप्पांना गेलं ना की सगळ्यांना पार मारून टाकायची पाळी आली ना तरी मारून टाकायचं. म्हणजे कोणाला आता कळलं, तुम्हाला इनडायरेक्ट तुम्ही समजून जा कोणाला मारून टाकायचं ते. तर तो त्यांच्या सकट मलाही मारून टाकेल आणि तुम्ही म्हणजे मारून टाकून तुम्ही ज्याच्या कोणावर नाव केलं असेल ते सगळं स्वतःला बळकावून घ्यायचं. असं कसं काय घेतील बळकावून? लागलं काय म्हणा तुला? आणि तुला लाज वाटते का म्हणा पप्पा गेले तर तुला काही तुझ्या हिमतीवर तू पैसे कमव ना म्हणा. सकाराम हैबती जोंधळ्यांनी जे काही कमवलं, त्यांचं कसं आहे प्लॅनिंग की जोपर्यंत तुम्ही आहात ना तोपर्यंत ह्या केसेस अशाच चालू ठेवायच्या. काय फरक पडत नाही म्हणे. आता आम्हाला सवय झाली केसेसची. या केसेस अशाच प्रोलॉंग करत राहायच्या, याचा निकाल कधीच लावायचा नाही. आणि मग तुम्ही हे झाले की मग सगळं हे करायचं. काय पोरगं चालेल. म्हणजे त्यांनाही माहिती होतं की हे लोक काही सोडणारे नाही आहेत कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणून तुमच्यातर्फे मला एवढं सांगायचं आहे की मला हात जोडून माझी विनंती आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले तर देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा, या सगळ्यांना की मी तुमची एक लाडकी बहीण आहे. माझे बाबा गेल्यानंतर माझ्यावरती खूप त्रास झाला आहे, म्हणून मला तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून रक्षा करा माझी, आणि मला या गोष्टींमधनं न्याय द्या. माझी DIG मॅडम रश्मी शुक्ला यांच्याकडेही विनंती आहे की म्हणजे हे लोक या थरापर्यंत पण जाऊ शकतात जर त्यांनी माझ्या बाबांवरतीच एवढ्या खोट्या केसेस केलेत. आणि अनुप डोंगरे नेहमीच हा एक स्टेटमेंट बोलत राहतो की IAS IPS लॉबी आणि पॉलिटिशियन्स माझ्या खिशात आहेत, तू कुठेही जा, कुठेही तक्रार कर, तुझं काही होणार नाहीये.
तर हे लोक आणि ते बोलतायत की मारून टाकतील, असे धमक्याही देत आहेत, तर ते मला आणि माझ्या कुटुंबाला मारायला किंवा काही गोष्टी काही करायला मागे पडणार नाही. म्हणून मला सगळ्यांकडे हीच विनंती आहे की माझी रक्षा करा आणि आम्हाला माझे व माझ्या कुटुंबाची रक्षा करा आणि आम्हाला न्याय द्या. धन्यवाद. सर, मी 19 एप्रिल 2024 रोजी जेव्हा माझे बाबा एक्सपायर झालेले तेव्हापासून आमच्यावर जेवढे फोन केला आम्हाला किंवा आमच्यावरती जेवढे त्यांनी धमकावलं की तुमच्यावरती एफआयआर करतो, तुमच्यावरती हे करतो, आम्ही सगळ्याच गोष्टींची पोलीस स्टेशनला एक स्टेटमेंट दिलेलं आहे. आम्ही एक पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना ऍप्लिकेशन देऊन आलेलो आहे सगळ्या गोष्टींची. हे सगळं तुम्हाला मी पोहोचवते. सगळे आम्ही मुख्यमंत्रीपासून सगळ्यांना मी सगळे एक जेव्हा मला काही धमकी आली किंवा मला काही एफआयआरचं बोलले तेव्हा मी एक ऍप्लिकेशन विष्णुनगर पोलीस स्टेशन मध्ये सीपी ऑफिसरना, डीआयजी मॅडमना, मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना मी ऍप्लिकेशन केलेले आहेत. सगळ्या वेळेस केलेल्या आणि माझ्याकडे सगळ्या प्रूफ आहेत. ती सगळ्या तुम्हाला देईल. हो मॅडम, 9 डिसेंबरला आपण जी सूचना केली त्याचे आरोपी आपण त्या व्यतिरिक्त आरोपी आहेत का? नाही सर, सगळे लोकच आहेत. त्यांच्या 2 मुली पण आहेत, त्याच्यामध्ये तेही बेनिफिशरी आहेत. पण मला त्या मुलींना ह्या गोष्टीमध्ये खेचायचं होतं की ते मुलींमध्ये त्यांचा खूप जीव होता. तर मला माझ्या बाबांच्या विरोधात जाऊन कुठलीही गोष्ट करायची नाही. तर मी त्या 2 मुलींना नाही घेतलं या गोष्टी. मागे मागच्या एका प्रकरणामध्ये प्रीतम देशमुख यांचं सुद्धा नाव आलं होतं माहिती. तर याबद्दल आपण काय सांगता? सर, तुम्ही जसं बघू शकता हे लोकांनी माझ्या बाबांवरतीही केवढ्या खोट्या केसेस केलेल्या आहेत. तर आम्ही तर त्यांच्यासाठी काहीच नाहीये. आम्ही त्यांच्यासाठी इझी टार्गेट आहोत. त्यांनी आम्हाला असं होतं की ही फॅमिली टिकणारीच नाहीये, हे लोक काहीच त्यांचं स्टँडच राहणार नाही, म्हणून त्यांनी आम्हाला खूप त्रास द्यायला घेतला त्या सिच्युएशन पासून. पण सगळे लोक आम्ही एकदम खंबीरपणे उभे राहिलो. आम्ही ठरवलं की जर आम्ही आता बॅकफूटवर गेलो तर आम्ही कोणी सोडणार नाही. म्हणून आमच्यावरतीही त्याच्यानंतर खूप सारे खरे आरोप त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टामध्येही त्या गोष्टीसाठी गेलेलो आहोत. हा, लीगल हानी एकटीच आहे. 9 तारखेला गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस लोकांनी आम्हाला खूप चांगली मदत केली. त्यांनी आम्हाला वेळोवेळी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जेव्हा आम्ही प्रूफच त्यांच्याकडे एवढं घेऊन गेलेलो की ते कुठल्याही गोष्टीला नाही पण नाही म्हणू शकते आणि त्यांनी फुल ऑन आम्हाला म्हणजे जेवढी आम्हाला एक्सपेक्ट पण नव्हती, कारण आम्ही सगळ्या गोष्टी आतापर्यंत बघत आलोय, पण आम्हाला ज्या गोष्टी एक्सपेक्ट नव्हत्या त्याही गोष्टी त्यांनी आम्हाला पूर्ण चांगली सहायता केली आतापर्यंत.